पण तुम्हाला हे गावचं जी सीमा आहे राजकारणाची, ही सीमा ओलांडून म्हणजे सरपंचाला जिल्हा परिषद सदस्य व्हावं वाटतं, जिल्हा परिषद सदस्याला आमदार व्हावं असं वाटतं, आमदाराला खासदार व्हावं असं वाटतं. तुम्हाला नाही वाटलं आमदार व्हावं म्हणून? नाही, सुरुवातीला माझ्या डोक्यात राजकारण होतच त्यावेळेस गावात, कारण त्यावेळेस असं एखाद्या गावाने काय खूप केलं असं होईल असं वाटत नव्हतं, म्हणून डोक्यात राजकारण होतं. म्हणून मी पंचायत समिती इलेक्शन केलं आणि पुन्हा एक तयारी पुढची होती. 95ला पहिली विधानसभा आली त्यावेळेस काही चर्चा झाल्या. आता ते आज चर्चा करणं बरं वाटत नाही. सांगायला पाहिजे तुम्ही लोकांना की तो जरा किस्सा जर सांगितलं तर बरं होईल की तुम्हाला कशी ऑफर आली होती ती. पण ती उगी त्याच्यावर चर्चा आपण काय नाही. त्यावेळेस पारनेर तालुक्याचे आमदार होते नंदकुमार झावरे साहेब आणि वसंतराव कापरे साहेब, विळद घाट म्हणजे विखे फाउंडेशन सदस्य आहे. मग ते दोघं माझ्याकडे आले होते. मग त्यांनी मला सांगितलं की पोपटराव, तू मला आपल्याला लोणीला जायचं आणि खासदार विखे पाटील साहेबांनी बोलवला. का त्यावेळी मी पंचायत समिती सदस्य खासदार साहेबांच्या आघाडीतून होतो. स्वतः खासदार साहेब गावात 2-4 वेळा आले. ते स्वतःही माझ्या लग्नाला आलेले होते. अर्थात माझे सर्व संबंध होतेच. आणि त्यांच्या हे सगळं पाहिल्यानंतर मग त्यांनी विचारलं की ही निवडणूक करायची. पण त्यावेळेस मी ठीक आहे सांगाल म्हटलं, तुम्हाला 1-2 दिवस द्या मला. आणि त्याच वेळेस आल्यानंतर मग नंतर ती घटना घडली आणि 8-10 दिवसात आश्वासन दिलं की विचार करतो एवढंच फक्त बोल. हा, मी सांगतो साहेब म्हणला. कारण म्हणलं ते पैसे लागतात सगळं, पण ते सगळे म्हणले बाकीची काय तू काळजी करू नको, हे करायचं. आणि डोक्यात त्यावेळेस होतच. पण मग ते गावात आल्यावर काय आलं की आमच्याकडे पोलीस पाटलाची नेमणूक होती. सगळ्या गावांनी ठरवलं होतं की यांना पोलीस पाटील करायचं. कोणाचाही वाद नव्हता, म्हणजे तुमचे जे गावातल्या कार्यकर्त्याला एका. आणि नंतरचे 2-4 दिवसात आज सुरू झालं की मला इतका दारू बंद होती गावात, पुन्हा दारू सुरू झाली, बाकीच्या अडचणी आल्या, पुन्हा गावात गडबड वाद सुरू झाले आणि त्या पोलीस पाटलाच्या नेमणुकीवर फार कोर्ट मॅटर झाला. आणि त्याचा परिणाम आज झाला 6 महिने पुरला. एकीकडे आदर्श गावाची घोषणा झालेली, गावात विकासाचं काम सुरू व्हायचंय आणि वनीकरणाचं काम आमचं ऑलरेडी चालू होतं. आणि त्यात अडचणी यायला लागल्या. गावात खूप पुन्हा दारू गोंधळ. आणि मी 68 किलो वजनाचं 56 किलो झालो. तर एवढं मग आता ठरवलं का आता राजकीय करिअर करायचं का गावाचं भविष्य पाहायचं. मग तिथे निर्णय घेतला की आपल्याला गावाचंच काम करायचं. तर यानंतर राजकारणाचा विचार मग नम्रपणे मी बाजूला झालो. अनेक वेळा पेपरला बातम्या येतात, विचार नाही होती. आता मध्ये कल्पना आहे की आदरणीय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबांनी पुण्याच्या कार्यक्रमात पोपटराव आमच्या बरोबर आम्ही तुम्हाला आमदार करतो एवढं म्हणल्यावर सगळे का बातम्या व्हायरल होतात खरोखर. पण एक नम्रपणे सर्वांना मी सांगितलेलं की माझ्या कुठलेही आता राजकारण करण्याची गरज नाही. ते यासाठी जर हिवरे बाजार पाहिला, राज्यातून देशातून माणसं येणार असेल, अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पॉलिसी जर हिवरे बाजारच्या कामातून पुढे येणार असेल, कारण राष्ट्रीय रोजगार हमी जी आली, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना 2008ला जयराम रघुवंश प्रताप सिंग मंत्री होते केंद्रीय ग्रामविकास. तर तिथे मी पहिलं प्रेझेंटेशन लिहिलं, नो नीड ऑफ मनरेगा, की आम्हाला मनरेगाची गरज नाही. आम्ही मनरेगातूनच वनीकरण, कुरण विकास, मृत संधारण, जलसंधारण केलं. पाणी आलं, बँक आलं, डेअरी वाढली ना. आता आमची रोजगार आम्ही देतो बाहेरच्या लोकांना. आज आमच्याकडे 600 ते 700 मजूर 10 महिने गावात काम करतात. मग हे आहे. तर मग आपण राजकारणाकडे का, कारण राजकारण शेवटी राज्यपालांनी तसं आमदार केलं तर आता ते झालं तर मग काय पक्षी शिक्का लागणार नाही. कारण कसं आहे, राजकारण शेवटी चांगलंच आहे. आता आर आबांचं पाहिलं आपण की एवढी मोठी मुवमेंट राज्यामध्ये आर पाटलामुळे झाली स्वच्छतेची आणि खूप फिरलो राज्यभर. पण शेवट आर आबांना सुद्धा मोठा संघर्ष करावा लागला. त्यावेळी आबांचा फोन आला, मी कधी नाही त्यांचा नारळ मी फोडला होता 20 ऑगस्ट 2004. कारण एका डान्स बार मुंबईचे बंद केले होते आणि त्यानंतर सगळा फोर्स तिथे उतरला होता. म्हणजे जो कुठलाही पक्ष असो, त्या पक्षात जो सामाजिक चेहरा असो त्याला शत्रू जास्त असतात. आणि आता पूर्वीसारखं विरोधी पक्षाची गरज नाही, स्वपक्षातच एक विरोधी गट तयार झालेला आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठी अडचणी हे येतात. तुम्ही आर पाटलांच्या प्रचाराचा किस्सा सांगितला की तुम्ही त्यांच्या प्रचार सभेला सुरुवातीला गेला होता, पण तुमच्यावर एक असा
थेट कुणी आरोप नाही केलेला, पण अशी कुजबूज असते तुम्ही राष्ट्रवादीकडे फार झुकलेला आहात म्हणून. नाही असं नसतं काय आहे, आता मी फोन केला, आता मला गेल्या वेळेस आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या आदर्श गाव योजनेचा हे दिला, पुन्हा कॉर्पोरेटच्या याच्यात मुख्यमंत्र्याच्या आदेशखाली VSTF सामाजिक ग्राम परिवर्तनचा मोठा प्रयोग केला गेला. आणि तो प्रयोग हा होता की कॉर्पोरेटचे फंड्स आणि 1000 गावं हिवरे बाजारच्या धर्तीवर करायचे आणि त्यासाठी CM फेलो निवडायचे आणि त्या फेलोचे अख्खे ट्रेनिंग हिवरे बाजारला झाले. आणि ते जी कमिटी केलेली आहे स्वतः मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत, त्यात रतन टाटा आहेत, कुमार मंगलम बिर्ला आहेत, आनंद महिंद्रा आहेत, राजकुमार धूत आहेत, नीता अंबानी आहेत, अमिताभ बच्चन आहेत, सचिन तेंडुलकर, आमिर खान आणि त्या कमिटीचा मी पण एक सदस्य आहे.